हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता डायरेक्ट गाडीत दिसत असू. तर आम्ही चाललो पनवेलला आणि तोही अचानक प्लॅन ठरलाय. विक्रांत दादा, अपेक्षा वहिनी, स्वराध्य आणि आम्ही दोघं अशी चाललो. आणि आता मागे मामी आणि मनू आहे, त्यांना आम्ही पनवेलला सोडायला चाललो. मनूची ऍक्च्युली ट्रीटमेंट चालू आहे, त्यासाठी चेकअपसाठी चाललेत मामी आणि मनू सुद्धा आमच्या मायक्रो ब्लॉगर आहेत. मायक्रो त्यामध्ये बघा तोंड लपवते. तर त्यामध्येच असं स्वतः आईचा फोन घेऊन काहीतरी बडबड करून ग्रुपवर व्हिडिओ टाकत असतात. फक्त त्या आता उगीच जरा असं ते सेलिब्रिटी वाला असतं ना, नाही असं चांगल्या सिंगर्सना गायला सांगितलं की आज मला जरा घसा खराब आहे असं मला असं नाही, तसं आहे ते 2 मिनिटात बोलतील ते. बोलेल तिथे पण बोलेल. आम्ही आता आलो मानसीच्या घरी, म्हणजे माऊच्या. तर ह्या दोघींना सोडायचं होतं, त्यामुळे नानू मामा आलो तर आम्ही यांना सोडतोय. थोड्या वेळाने निघू. आम्ही निघालो मामींच्या इथून, मामींना सोडलं आणि आता चाललो आम्ही आदिभाऊजींना भेटायला. काल आम्ही जी साडी घेतलेली ती दिली आहे, वहिनी साहेबांना खूप आवडली आहे. आम्ही आता अडकलो ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये. त्यांना आता भेटतो आणि मग नंतर दादा वहिनी येतातच मागून, आम्ही भेटतो. भेटतो सगळं. शहरात एवढी ट्रॅफिक का करून ठेवतात, नुसते सिग्नल 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 सिग्नल. दुचका हसतो मला दरवेळेस मी सिग्नल म्हटलं की, म्हणजे ट्रॅफिक म्हटलं की. आम्हाला ज्या डेस्टिनेशनला यायला सांगितलं आदिभाऊजींनी तिथे आम्ही आलो. हे तळ आहे इथे, हे नाही ते तळ. आता बघू ते साहेब कधी येत आहेत. आणि ते शूट करायला सुरुवात पण केली. आम्ही निघालो. माझं पण अवतार पण ती नंतर वाली ती मेन शूट करा गार्गी, त्याची गरज लगेच नक्की. ज्याच्यामध्ये सुन तुला माहित नव्हतं आणि अचानक तिच्या समोर बोली कमवलंच झाली. ग्रँड सेंट्रल मॉलला पनवेलला आलोत आम्ही. थांबा, पुढे दादा आणि इथे ना स्वराध्य आहे, त्याला माहिती नाहीये की आपण कुठे आलोय आणि का आलोय ते. त्याला फक्त आम्ही सांगितलं आम्ही डीमार्टला आलोय शॉपिंग करायची आणि परत जायचे. वेलकम टू अवर ब्लॉग. आजच्या डीमार्टच्या शॉपिंग बद्दल आपलं काय मत आहे? बघू आता आपण रेटिंग घेणार त्यांचं करिअर आपल्यावर. आणि स्वराज्याचं काय म्हणजे त्याला काहीच म्हणणं. ओके, नंतर थोड्या वेळात आपण झाल्यानंतर त्याचं म्हणणं आपण समजून घेऊ.
इथे कुठे डायरेक्ट इथे तिकडे. वा खरंच छान वाटत आहे. फायनली आम्ही 4 जण आलो. किती दिवसापासून आमचं चाललेलं आहे की आम्हाला 4 नाही जायचं पण झालं फायनली. ते गेले तिकडे शोधायला. फ्लोअर कोणता आहे बा? एस. हॅलो आय थिंक दादा वगैरे गेले. त्या बघ. ओके कुठल्या साईडला आहे? ती कुठे गेले? त्या साईडलाच गेले समोर. सर आमचं स्वराज्याला इथेच न्यायचा प्लॅन आहे पण त्याला तर पळवतोय आम्ही. आम्ही आता नाश्त्याची ऑर्डर दिली म्हणजे खादीचं काम पहिले करतो आणि मग याच्या सरप्राईजकडे घेऊन जातोय. आमचं आता खाऊन झालंय आणि आम्ही आता स्नो वर्ल्ड मध्ये आलोय. झालं होतं तेव्हा हे असले खूप लावले. काय वाटतंय काय का? हे तुला हे संपले. टायर संपले. ते टायर संपले आता तुला असंच. माझे हात थरथरायला लागले. जाम वसात नाही. स्नो वर्ल्ड मध्ये गेलेलो आणि एवढी थंडी आहे तिथे बापरे आमचे पाय वगैरे असे वळायला लागले म्हणून आम्ही लवकर बाहेर आलो. तर आता आम्ही गेम्स खेळतोय सगळे. दादा वहिनी आणि स्वराज्य वेगळीकडे गेलेत आणि आम्ही 2 जण वेगळीकडे. त्याचं गेम मारिओचं काहीतरी खेळतोय. मस्त असतं. मला नाही आवडत हे. काय थांबायचं संकल्प? Each castle, after going through the tunnel, a myriad battle awaits over the lake. Today's race brought to you by Jack Lewis. हे बसू काय जेव्हा? आया आया.
का बस मध्ये मार मध्ये. हो बरोबर मध्ये जोरात टाका. 3 आहेत आता. ओ वाव अजून 2 आहेत. गेम गार्डनला आलोत आम्ही आता. आम्ही मँगो मध्ये गेलेलो पण आम्ही दोघांनी काही नाही खरेदी केली. अपेक्षा वहिनी आणि दादानी खरेदी केली. वाजले 4 आणि बाहेर ऍक्च्युली पाऊस पडतोय. हो पाऊस सुरू झाला असं वाटतं. पनवेलमध्ये पाऊस चक्क मला आश्चर्यच वाटलं ना. आपण ते स्नोवर्ल्ड मध्ये काय पण उगाच. मला खरंच पॉपकॉर्न आवडतात. मग काय ना तू माझं पोट नको पोट नको बघायचं पोट. मीच वाढवलं कुठे पोट आहे. आणि पनवेलमध्ये चक्क पाऊस पडलाय. हो बापरे वारा बिरा केवढा सुटलेला. खूप पाऊस होता 3 का 4च्या दरम्यान आणि आम्ही मॉलमध्येच होतो. तर आम्हाला ते काय तेवढं जाणवलं नाही. मग असं का होतंय थंडी. आम्ही खूप मज्जा केली. हे बघितलंच असेल तुम्ही. आजचा दिवस खरंच छान गेला एकदम. आणि जे रिलॅक्स नाही पण जे थोडं कामातून थोडंसं जरा चेंज पाहिजे होता तर आज मस्तपैकी तो चेंज मिळाला. थँक्यू संकल्प. पण ह्याच्यावर मागणार नाहीये. मी स्वतःहून बोलतोय की मी आज या ब्लॉगच्या साक्षीने इथे कमिट करतो की पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा असं 2 दिवसाच्या पिकनिकला जाणार आहोत जिथे फक्त आपण दोघंच असू आणि जाम मजा करू. म्हणजे रिलॅक्स करू पूर्ण. आमचं असं दोघांचं असतं की जायचं आणि मस्त झोपा काढल्या तरी चालतात पण आम्हाला दिवस तो अख्खा असा रिलॅक्स घालवायचा असतो. आणि दोघंही आम्ही नसलेच आम्हाला काय असं बाहेरच जाऊन असं मज्जा केली पाहिजे फिरलं पाहिजे असं आमचं नसतं दोघांचंही. त्यामुळे आम्ही 2 दिवस असे काढणार आहोत एकमेकांसाठी नाही का. नाहीच तर असं आहे. आता आम्ही खाऊ आणि जाऊ. आता काय ब्लॉग शूट नाही करत मी. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.